शिक्षका पत्नीला पतीने खुनाचा कट रचून सुपारी देऊन मारलं. अपघातात ठार झालेल्या जळगाव जामोद येथील प्रकरणात मोठी अपडेट. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या अपघातात ठार झालेल्या शिक्षिकेच्या मृत्यूप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. सकाळी शाळेत जाण्यासाठी निघालेल्या शिक्षिका पत्नीला तिच्या पतीनेच सुपारी देऊन अपघात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघड झालाय. गेल्या 2 मार्च रोजी पातुर्डा येथे राहणाऱ्या शिक्षिका वृषाली गावंडे या पिंपळगाव काळे येथे नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या. कवठर गावाजवळ एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. झालेल्या या अपघातात शिक्षिका वृषाली या जागीच गतप्राण झाल्या. पोलिसांनीही तशा पद्धतीने मृत्यूची नोंद केली होती. मात्र महिलेच्या नातेवाईकांना या प्रकरणी संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे याबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला. पोलिसांनीही तपास चक्रे फिरवत तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हा मृत्यू साधारण अपघातात झाला नसल्याचे निष्पन्न केले. या अपघातात मृत्यू पावलेल्या शिक्षिका वृषाली गावंडे यांचा खून त्यांचे पती प्रकाश गावंडे यांनी सुपारी देऊन घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातीलच मित्र मंगेश चौहुलकर याच्या मदतीने वाहन चालक मनीष सूर्यवंशी याला 1 लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नीचा खून करण्यात आला आहे. पोलिसांनी या 3ही आरोपींना वाहन आणि सुपारी म्हणून दिलेल्या रकमेसह अटक केली आहे. या संपूर्ण घटनेत आलेल्या क्राईम सिनेमासारख्या भयान वळणाने संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरलाय. भेंडोळ दरम्यान जो अपघात झाला तर हा अपघात नसून घातपात आहे. याबद्दल तुमचं नेमकं तपास कसा आहे आणि तुम्ही आरोपी कशी होता? तर आपल्या पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे 2 मार्च 2026 रोजी फिर्यादी मनीष दिगंबर गावंडे यांनी आपल्याकडे तक्रार दिली की त्यांची जी सून होती वृषाली प्रकाश गावंडे हिचा कोणीतरी अज्ञात वाहनाने धडक देऊन अपघात केलेला आहे. या फिर्यादीवरनं आम्ही एक गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्यासंदर्भात आम्ही तपास केला. त्या तपासामध्ये आम्ही काही साक्षीदार बोलवले, त्यांचे नातेवाईक बोलवले. तर त्यांच्या नातेवाईकांनी याच्यावर थोडा संशय उपस्थित केला. मग पोलीस स्टेशनचे इंचार्ज नितीन पाटील साहेब तसेच SDPO साहेब यांनी त्याचा सखोल चौकशी केली. गोपनीय जी यंत्रणा आहे ती हलवली आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही संशयास्पद सापडले. त्याच्यानंतर आम्ही त्याचा तांत्रिक तपास केला. CCTV असतील, सगळे जे काही कॉल रेकॉर्ड्स असतील त्याची तपासणी केली आणि काही संशयित आम्ही वाहनं त्याच्यातनं आम्ही निष्पन्न केली. आणि त्यामार्फत त्यांची चौकशी केल्यानंतर असं कळालं की यांचे जे मृतक होती वृषाली प्रकाश गावंडे यांचे पती प्रकाश गावंडे तसेच मंगेश साहुळकर आणि गाडी चालक मंगेश सूर्यवंशी असे 3 लोक याच्यामध्ये निष्पन्न झाले. आणि यांची ज्यावेळेस आम्ही सखोल तपासणी केली, चौकशी केली, सगळे तांत्रिक पुरावे हस्तगत केल्यानंतर जे काही माहिती आली त्यांचं इंट्रोगेशन केलं, सायंटिफिक इंट्रोगेशन. त्याच्यानंतर असं कळालं की जे यांचे पती होते प्रकाश गावंडे यांनी पैसे देऊन या खुनाचा कट रचला आणि पैसे दिल्यानंतर जो चालक होता मंगेश सूर्यवंशी यांनी ती गाडी अशा पद्धतीने चालवली त्या महिलेला मागून धडक देऊन तिचा खून करण्यात आला. तर याचा आम्ही सगळं सखोल तपास केला. 3 आरोपी अटक केले. यात जी रक्कम दिली होती हे कट करण्यासाठी आणि हे घडवून आणण्यासाठी ती रक्कम देखील आम्ही जप्त केलेली आहे. आरोपी आमच्या ताब्यात आहे, PCR घेतलेला आहे. सर्वांचं श्रेय जे आहे तपासाचं आमचे पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि IG सर आहेत त्यांच्याही मार्गदर्शनाखाली आम्ही वारंवार त्यांनी आम्हाला या गुन्ह्यासंदर्भात गाईड केलं आणि पूर्ण क्रेडिट नितीन पाटील आणि जे ठाणेदार आहेत जळगाव जामोदचे त्यांची टीम यांचाही ह्याच्यामध्ये भरपूर चांगला तपास झाला आणि आम्ही हे जो काही कट होता हे उघडकीस आणू शकलो आणि पुढची प्रक्रिया आता चालू आहे. धन्यवाद.